नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं घेऊयात उत्तर की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार। तर बघा मित्रांनो, जर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघावी लागेल। सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात पुढचे 3 आठवडे जास्त तेजी अथवा मंदी येणार नाही, कारण डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा यामध्ये सीबॉट वरील व्यवहार या ठिकाणी जवळपास बंद असतात। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला कमीत कमी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तेजी अथवा मंदी दिसणार नाही। राहिला प्रश्न मग त्यानंतरचा, तर लक्षात घ्या, त्यानंतर नवीन असणारी गुंतवणूक बाजारात येऊन 15 जानेवारी नंतर सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारण्याची आहे शक्यता। या सुधारणेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला $10.5 प्रति बुशेल्स आणि 31 जानेवारी पर्यंत $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसला, तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। यामुळं काय होणार की देशात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, पण ती 15 जानेवारी नंतर। म्हणजे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव या ठिकाणी वाढणार किंवा घटणार, या प्रश्नाचं उत्तर आहे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव 100% वाढणार, पण किती, आता याचं उत्तर घेऊया। बघा, सध्याची भाव पातळी 4000 ते 4200च्या दरम्यान आहे। सरकार खूप मोठे ऐतिहासिक महानिर्णय घेईल या मनस्थितीत व परिस्थितीत काही दिसत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की सध्या सोयाबीनची आवक ठीक आहे, जी 15 जानेवारी नंतरच कमी होईल। याचा अर्थ 15 जानेवारी पर्यंत सोयाबीनच्या भावात जास्त बदल संभवत नाही, परंतु 15 जानेवारी नंतर 31 जानेवारीच्या कालावधीपर्यंत जर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 4500 पर्यंत पोहोचला, तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। मग प्रश्न उद्भवतो विक्रीचा। तर लक्षात घ्या, विक्रीचा विचार या पद्धतीने करा की तुम्हाला पैशाची नितांत सध्या गरज आहे,
100-200ची तेजी तुम्हाला मॅटर करत नाही तर तुम्ही सध्या सोयाबीन विक्री करू शकतात. परंतु जर तुम्हाला 100 ते 200च्या तेजीची आस आणि अपेक्षा आहे, तुम्ही 2-1 महिने थांबू शकत असाल तर मग थांबलेलं बरं. पण सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल, सोयाबीनचा भाव 5,000 होईल अशी शक्यता ना डिसेंबर महिन्यात आहे ना जानेवारी महिन्यात आहे. मी तर याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणेल की फेब्रुवारी महिन्यातसुद्धा ही शक्यता नाही. त्यामुळे खूप अपेक्षा बाळगून सोयाबीनचा स्टॉक करण्यापेक्षा आहे त्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री केली तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.